नमस्कार, आपण पाहतात आर के न्यूज. कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या संभाव्य पूर परिस्थिती पूर्वतयारी आढावा बैठकीत चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी ताम्रपर्णी, हिरण्यकेशी आणि घटप्रभा नदीपात्रातील साचलेला गाळ तातडीने काढण्याची मागणी करत संबंधित अधिकाऱ्यांना फटकारले. आमदार पाटील म्हणाले, 2019 पासून चंदगड, आजरा आणि गडिंग्लज तालुक्यातील नागरिकांना पूर परिस्थितीचा मोठा फटका बसत आहे. हिरण्यकेशी, ताम्रपर्णी आणि घटप्रभा नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने नदीपात्राची पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे दरवर्षी अनेक गावे, रस्ते आणि शेतीक्षेत्र पाण्याखाली जात आहेत. पूरस्थितीमुळे अनेक नागरिकांच्या घराचे, दुकानांचे तसेच पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. या प्रश्नाबाबत त्यांनी 2019 पासून सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे संबंधित फायली फक्त एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर फिरत आहेत. प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही होताना दिसत नाही, अशी नाराजी त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावर्षी संभाव्य परिस्थिती लक्षात घेता शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने नदीपात्रातील गाळ काढण्याचे काम सुरू करावे, अशी जोरदार मागणीही आमदार पाटील यांनी यावेळी केली. त्याचबरोबर चंदगड, आजरा आणि गडिंग्लज तालुक्यासाठी विशेष पूर नियंत्रण उपाययोजना राबविण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. पूर नियंत्रणासाठी आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवणे, धोकादायक ठिकाणांची पाहणी करणे, नदीकाठावरील गावांना सतर्कतेचे इशारे देणे आणि आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत पोहोचविण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार धैर्यशील माने, जिल्ह्यातील सर्व आमदार, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.